एनटीएनं 2023 मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट केले होते। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण आता सध्या आपले विद्यार्थी नीटची तयारी करतायत। गेल्या 2-3 वर्षापासून ते त्यांचं काम करतायत, पण पालक म्हणून आपली सुद्धा एक जबाबदारी आहे की जे फॉर्म रिजेक्ट होत आहेत तर त्याची कारणं नेमकी कोणती होती, आणि अशी जी कारणं आहेत तर ती जर आपल्याला फॉर्म भरण्यापूर्वी माहिती असतील तर आपल्याकडून सुद्धा त्या चुका होणार नाहीत आणि आपल्या विद्यार्थ्याचं जे फ्युचर आहे तर ते अजूनही आता सध्या नीट ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना वर्ष वाया जाऊ नये, तर यासाठी आपल्याला काय करता येईल। तर बघा, महत्वाचं आहे की 2023 मध्ये जे फॉर्म एनटीएनं रिजेक्ट केलेत तर ते कारण नेमके कोणते होते। तर यामध्ये एनटीएची कोणतीही चूक नव्हती, विद्यार्थ्यांकडनं काही चुका होतात। ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करताना आपण जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तर तो भरत असताना एखाद्या कम्प्युटर सेंटर वाल्याकडे जाऊन भरतो। कम्प्युटर सेंटर वाल्यांची काही चूक नसते, कारण त्यांच्याकडे खूप गर्दी त्यावेळेस असते, कारण साहजिक आहे ज्यावेळेस नीटचे फॉर्म सुरू होतात तर त्याला एक लिमिटेड टाइम पिरियड असतो। तर त्या टाइम पिरियड मध्ये त्यांच्याकडे खूप सारे विद्यार्थी जातात आणि फॉर्म फिल करतात, आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे खूप सारे विद्यार्थी असतात तर त्यावेळेस महत्वाचं असं की आपण जो डेटा त्यांना पुरवतो तर त्या पद्धतीने ते फॉर्म भरतात। तर आपली एक काळजी, एक जबाबदारी अशी की आपण सुद्धा आपली तयारी करून ठेवायला पाहिजे आणि नंतरच मग कम्प्युटर सेंटर वाल्याकडे फॉर्म भरण्यासाठी जायला पाहिजे। तर 2023 मध्ये सर्वात महत्वाचं की जे फॉर्म रिजेक्ट होण्यासाठी कारणीभूत ठरलं, तर छोट्या कारणामुळे फॉर्म रिजेक्ट होत नव्हते। तर महत्वाचं होतं की जे तुम्ही अपलोड करताय तर त्या अपलोड करण्यामध्ये तुमची साईज जी आहे तर ती नेमकी तुम्ही किती घेताय। जर समजा तुमचं डॉक्युमेंट्स ब्लर आलं, समजा विदाउट साइन तुम्ही फॉर्म सबमिट करताय किंवा साइन जी तुम्ही केलेली आहे तर ती कॅपिटल लेटर मध्ये, तर अशा वेळेस तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाऊ शकतो। 2023 मध्ये सुद्धा असेच काही कारण होते, जसं की समजा फोटो ब्लर होता, पोस्टकार्ड साईज फोटो ब्लर होता, त्याची साईज मॅच होत नव्हती, तर त्यामुळं स्पष्ट क्लिअर असं काही दिसत नव्हतं। त्यानंतर साइन जी आहे तर ती कॅपिटल लेटर मध्ये केलेली होती। नीटच्या इन्फॉर्मेशन बुलेटिन नुसार एनटीएनं जी माहिती पत्रिका काढलेली आहे तर त्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की तुमची जी साइन आहे तर ती स्मॉल लेटर मध्ये रनिंग हँडरायटिंग मध्ये असावी। तर बरेच विद्यार्थी जी साइन आहे तर ती कॅपिटल लेटर मध्ये करतात, तर ही चूक की त्यांच्याकडनं झाली, तर त्यामुळे फॉर्म रिजेक्ट झाला। बरेच असे विद्यार्थी आहे की ज्यांचं आयडेंटिटी प्रूफ जे आहे तर ते मॅच झालं नाही, तर त्यामुळे सुद्धा फॉर्म रिजेक्ट झाला। तर अशा खूप सारे कारण त्यासोबत होते। पण जर समजा आपल्याला आपला फॉर्म रिजेक्ट होऊ द्यायचा नसेल तर अशी कोणती काळजी आहे की जी आपण घेतली पाहिजे। तर आज जिजाऊ अकॅडमीला संध्याकाळी एक व्हिडिओ अपलोड करतोय की ज्यामध्ये आपण कोणत्या 8 गोष्टी आहेत की ज्या चेक केल्या पाहिजे फॉर्म सबमिट करण्यापूर्वी, तर तो व्हिडिओ आज संध्याकाळी नक्की अपलोड करेन, तर तो बघायला विसरू नका। पण त्यासाठी तुम्हाला आता सध्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, तेव्हाच तुमच्यापर्यंत ते नोटिफिकेशन येऊ शकतं। आणि एकदा नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला बाकीचे अपडेट सुद्धा येतील।